मला वाटतं ज्या पद्धतीने आयुक्तांनी मोजोरी केलेली आहे, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो होतो आणि त्यांना ज्या पद्धतीने आयुक्तांनी भाषा वापरलेली एकदम खालच्या दाराची भाषा, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा निषेध व्यक्त करतोय आणि त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्टाईल काय ते आम्ही त्यांना दाखवू। जर उघडलं नाही तर गेट थोडा वेळ तुटलेलं दिसेल। आता कार्यालयाची वेळ संपत आलेली आहे, 6 वाजलेले आहेत, आयुक्त आता काही वेळात बाहेर पडतील तर काय आयुक्तांना बाहेर जाऊन दिलं तर ना, जर गेटच्या आतमध्ये आम्ही जाऊ शकत नाही ते बाहेर कशी येऊ शकतील? चोरी नक्की कोणी केली असेल? चोरी आम्हाला वाटतं की आयुक्त आणि आयुक्तांच्या अधिकाऱ्यांनीच केलेली आहे, त्यामुळेच हे सर्व दाबण्याचा प्रयत्न करतात। का याच्यामध्ये कोण कोण असू शकतं की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? नाही, ज्या पद्धतीने महापालिका हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करते मला वाटतं चुकीचं आहे आणि त्याचंच निवेदन द्यायला आम्ही आलतो। आमचे पदाधिकारी आलते, त्यांनी खालच्या थराला जाऊन जी भाषा वापरली त्याचा निषेध आहे। तुमच्या कार्यकर्त्याला गुंड आहेत अशा पद्धतीची भाषा वापरली? नाही, एकदम खालच्या थराची भाषा वापरलेली, आयुक्ताला ही भाषा शोभत नाही आणि आम्ही आता त्यांना कशी शिव्या दिल्या पाहिजे, कशा पद्धतीने आंदोलन असतं ते आम्ही त्यांना दाखवू। की या ठिकाणी शहराध्यक्ष साईनाथ बाबर जे आहेत पाहायला मिळतात आणि आयुक्तांनी आम्हाला थेट धमकी दिली अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी साईनाथ बाबरांनी केलेला आहे आणि मनसेचे कार्यकर्ते आपण पाहतोय की आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कसं मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।